यांच्यामध्ये रंगलेला हा सामना. दुसरं षटक राहुल आणि लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव येते आहे. धावसंख्या 1 ने अजून वाढेल. धावसंख्या 25 ऑन द बोर्ड. तर पॉवर प्लेचं षटक, परंतु पहिल्या षटकामध्ये धुव्वाधार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. हा पिचचा चेंडू खेळला जातो आहे. स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होईल. दुसरीची मागणी आहे. 2 धावा परिपूर्ण. पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत 2 ने धावा वाढत आहेत. धावसंख्या 27. नक्कीच, परंतु जर बघितलं तर आपण स्ट्राईक कशी दिली जात आहे की प्रत्येक खेळाडू त्याचा खेळ साकार करणार आहे. एक एक धाव खूप महत्वाची आहे आणि त्याच्याकडे लक्ष देखील केंद्रित केलं जातं आहे. दोन्ही फलंदाज आक्रमकतेच्या तयारीमध्ये, परंतु सुरेख गोलंदाजीचा मारा यावेळेला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. सुरेख योगदान राहुल यांच्याकडून. दरम्यान एक्स्ट्रा मिड विकेटला टिपला जातोय. झेल गडी होईल बाद. पहिला विकेटचं पतन. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. यस, सुरेख गोलंदाजी मात्र पुनरागमन देतो आहे राहुल. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जितनला परतवलं आहे सस्त्यामध्ये तंबूच्या आश्रयाला आणि नवीन फलंदाज सचिन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना राहुल सुरेख गोलंदाजीचा मारा देत असताना पाहायला मिळतो आहे. कौशिक यांच्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये मात्र धमाकेदार फटकेबाजी करून खेळी साकारताना धनुष पाहायला मिळाला. दमदार क्रिकेट. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक जितेन यांच्या हातात आली होती. यावेळेला थोडासा दिशा भरकटला चेंडू. लेग स्टंपच्या बाहेरून वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळते आहे. पुन्हा एकदा रंगतदार क्रिकेट. आगमन होळीपाडा चषक 2024च्या माध्यमातून आजचा फिनाले डे. यावेळेला पुन्हा एकदा आर पार तरी पार येतोय दमदार षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच हातात धरून बॅट मारायला आहे तयार षटकार. फलंदाज आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा पाहूया. राहुल पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का? स्लोवर चेंडू. यावेळेला मात्र लॉंग लेगच्या चौकार मिळतोय इकडे. कमॉन डीजे वाजव. धन्यवाद डीजे. यस, सुरेख असं योगदान पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. सचिन एक षटकार एक चौकारांच्या माध्यमातून. धावसंख्येला मात्र गवसनी चांगल्या पद्धतीने 38 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. 38 ऑन द बोर्ड. पुढचा शॉटचा चेंडू. पुन्हा दिशा. चेंडू झेल घेतला तर 100 रुपयाचं बक्षीस षटकाराला लहान मुलांसाठी आहे. कमान डीजे.
धन्यवाद डीजे. तिसरे षटक घेऊन येतोय राजेश. पाहूया धावसंख्या आपल्याला 44-44 पाहायला मिळते. 44. नक्कीच एका बाजूला जर विचार केला तर सचिन आणि धनुष ही जोडी मात्र कमालीची फटकेबाजी साकारताना पाहायला मिळते आहे. दमदार क्रिकेट हवाई फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या आत वाढलेली पाहायला मिळते आहे. क्रिकेटचा आनंद मात्र मिळतो आहे. स्लोवर डिलिव्हरी चेंडू, परंतु सुंदरसा फटक्यामध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा मिड विकेटला येतोय षटकार धनुषच्या फळीतून. कमांड डीजे. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटकेबाजी. धावसंख्या 50 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 50 ऑन द बोर्ड. तिसरे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख कामगिरी केली जाते आहे दोन्ही फलंदाजांकडून. एका बाजूला धनुषची फटकेबाजी साकारली जाते, एका बाजूला दर्शनची फटकेबाजी साकारली जाते आहे. नक्कीच चौकार आणि षटकारांनी धावसंख्यांना वळण दिलं जातं आहे. पुढचा चेंडू स्लोवर जिल्ह्यावर. पुन्हा एकदा जागा बनवले. हो, पुन्हा एकदा दमदार षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. 35 धावांवर खेळतोय धनुष 5 षटकारांच्या मदतीने. कमाल. नक्कीच 7 चेंडू 35 धावा. पाहूया पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. बॅकफुटला येऊन शॉट मध्ये परिवर्तन. स्टेट ड्राईव्हला येतोय पुन्हा ब्रँडेड षटकार. कमांड डीजे. तर 41 धावांवर खेळतो आहे धनुष. जबरदस्त धावसंख्या 62 पाहायला मिळते आहे. दरम्यान यावेळेला मात्र चांगला कमबॅक करून देताना राजेश गोलंदाज. कारण निर्धाव चेंडू हाताळणं खूप गरजेचं आहे. कारण फटकेबाज फलंदाज आहेत. आर पार तडीपार शॉट येत आहेत. तर निर्धाव चेंडू हाताळणं हेच कौशल्य मात्र दाखवावं लागेल. राजेश करामती गोलंदाजी नक्कीच करून देत असताना यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवलेल्या आहे. स्टेट ड्राईव्हला येतोय खणखणीत षटकार. नाही, धन्यवाद डीजे. याचं क्रिकेट टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नाव गुंजत आहे कृष्णा सातपुते. परंतु या ठिकाणी माची समाजाचे फलंदाज धनुष मात्र नक्की 47 धावांवर आपली खेळी साकारताना पाहायला मिळतो आहे. अवघ्या 3 धावापासून दूर आहे 50च्या. पाहूया राजेश यांचा या षटकातला शेवटचा चेंडू असेल. ड्रिंक ब्रेक साठी तयार राहायचं आहे. तर शेवटचा चेंडू 50 साकारेल का फलंदाज धनुष. संधी मात्र होती यष्टीरक्षकाकडे, परंतु चकवा दिला आणि निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 68 पाहायला मिळते आहे. तर ड्रिंक्स ब्रेक आहे. वळूया सुमधुर संगीताकडे. धावसंख्या 68 आपल्याला पाहायला मिळते आहे. दमदार क्रिकेट मैदान के बीच में चलता हुआ नजर आ रहा है. बहुत ही उम्दा खेल मैदान के बीच में. वड़कुन के बल्लेबाज, एक तरफ गेंदबाज, वाइट का इशारा, एक अतिरिक्त फिर एक बार मिलेगा.
69 ऑन द बोर्ड। बहुत ही अच्छी पारी को संभालते हुए महालक्ष्मी वड़कुन ए टीम इस वक्त काफी अच्छा योगदान। देखते हैं सचिन ऑन स्ट्राइक, इस वक्त फुल टॉस गेंद, नजारा बेहतरीन, पकड़ेंगे कैच, यस विकेट का पतन। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। बैट्समैनचं नाव हितेश। तो नए बल्लेबाज मैदान के बीच में दाखिल हितेश। देखते हैं किस तरीके से पारी को संभालते हैं। अगर बात करते हैं धनुष की, 50 से 3 कदम दूर है। 11 गेंदे अभी तक खेले हैं। फुल टॉस गेंद आते आते बेहतरीन शॉट का नजारा, लॉन्ग ऑन की तरफ में आया, बेहतरीन शॉट, छक्का। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। 75 75 ऑन द बोर्ड। इस वक्त में फिर एक बार स्ट्रेट ड्राइव की तरफ में खुला है। बहुत बेहतरीन फील्ड, 1 रन का इजाफा, 76 रन बनते हैं बोर्ड पे। महालक्ष्मी वड़कुन ये बहुत बेहतरीन बल्लेबाजी साकारती हुई इस वक्त काफी अच्छा योगदान। फुल टॉस गेंद आई और वाइड का इशारा, 22-1 वाइड 1, तो 2 रनों का इजाफा आएगा। 78 रन, 78 ऑन द बोर्ड। चौथा ओवर चल रहा है और काफी अच्छे मुकाम पे देखने को मिलती हुई टीम वड़कुन। बहुत ही बेहतरीन पारी, ये बेहतरीन शॉट, 50 पूरा, 53। जोरदार तालियों से स्वागत किया जाएगा आज के दिन की पहली पारी। बहुत ही बेहतरीन पारी। कमांड डीजे। धन्यवाद डीजे। बहुत ही बेहतरीन पारी। 53 पे खेल रहे हैं अभी तक। क्या योगदान है, छक्कों की बरसात देखने को मिली यहाँ पे। फिर एक बार फुल टॉस खेला है, लॉन्ग ऑफ की तरफ में फील्ड किया जाएगा। ओ मिस फील्ड, 2 रनों का इजाफा और 2 के साथ में तब्दीली आई स्कोर में। 86 रन बने हैं, 86 ऑन द बोर्ड। बहुत ही बेहतरीन मैच। जिस तरीके से बल्लेबाजी साकारते नजर आ रहे हैं धनुष, खूबसूरत बल्लेबाजी। हल्के से शॉर्ट लेग की तरफ में गेंद गई, फील्ड होगा, 1 रन पे संतुष्ट होंगे यहाँ पे बल्लेबाज। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 87 रन, 87 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया पारी को निभाते धनुष। सचिन ने भी काफी अच्छा योगदान दिया, 2 छक्कों की सहायता से 16 पे आउट हुए, कैच आउट हो गए। उनकी जगह पे हितेश ने भी अच्छा योगदान दिया, 1 छक्के की सहायता से 7 पे खेल रहे हैं। 87 धावा झालेले आहेत बोर्डावर, 87। तर धावसंख्या 87 आपल्याला पाहायला मिळते आहे बोर्डावर। सुरेख अशी खेळी साकारताना महालक्ष्मी वड़कुन संघ। धनुष यांची अर्धशतक खेळी आपल्याला पाहायला मिळते आहे। सुरेख पद्धतीने योगदान आपल्याला पाहायला मिळते आहे। 56 धावांवर अजून खेळत असताना पाहायला मिळतो आहे धनुष। 5वे षटक राहुल गोलंदाजी हाताळताना सुरेख गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी येते आहे। कमीत कमी 110 च्या वेगाने चेंडू आपल्याला येत असताना पाहायला मिळतो आहे। निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा धनुष यांच्यासाठी। यावेळेला मात्र नक्कीच
वाईटचा इशारा येतो आहे. रिव्ह्यू नाहीये, पंचांचा इशारा अंतिम असणार आहे. यस, वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव येते आहे. धावसंख्या 88 पाहायला मिळते आहे. रोखण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच राहुल यावेळेला पुन्हा एकदा चांगले गोलंदाजीसाठी सज्ज आहे. परंतु धनुष यांचा जर विचार केला, आक्रमकता त्यांची पाहायला मिळते. हलकासा कट आणि डिक्लर झोन मध्ये जाईल. एक धाव. एकेरीने धावसंख्या पुन्हा वाढेल. 89 धावा, 89 ऑन द बोर्ड पाहायला मिळते आहे. सुरेख असं खेळाचं योगदान देत असताना, फलंदाजी करताना धनुष पाहायला मिळते. त्याला चांगली साथ मिळते आहे हितेश यांची. सचिनने देखील एक चांगली खेळी साकारली 16 धावांची. जितेन याला मात्र नक्कीच 3 धावांमध्ये तंबूला विश्रांतीसाठी पाठवण्यात आलं. पहिल्या विकेटचं पतन झालं होतं त्यावेळेला. यावेळेला लॉंग लेगला चेंडूला दिशा दिली जाते. उंच टोला आहे, येतोय षटकार कमांडीचे. धन्यवाद डीजे. तर षटकारांच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 95. यावेळेला उंच टोला, चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक टिपतोय, जेल परततोय आहे तंबूच्या विश्रांतीला कमांडीजी. जय जय महाराष्ट्र माझा नक्कीच राज्यगीत म्हणून दर्जा मिळालेला आहे या गीताला. शाहीर साबळे यांच्या सुंदरशा रचनेतून राज्यगीताचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि मैदानाच्या आत जर वळलो आपण तर वडकुन ए संघ आपल्याला पाहायला मिळतो 95 धावांवर. सुरेख खेळी आतापर्यंत साकारलेली पाहायला मिळते आहे. 5वं षटक मार्गस्थ आहे आणि 4 चेंडू झालेले आहेत या षटकातले. सुरेख कमबॅक आपल्याला. हलकासा कट, डिक्लर झोन मध्ये चेंडू जातो आहे. नवीन फलंदाज प्रकाश यांच्या पलीकडून येतो आहे. एक धाव. धावसंख्या 96 ऑन द बोर्ड. अजून सुद्धा एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. राहुल यांनी यावेळेला मात्र सुरेख कमबॅक करून दिलेला आहे संघासाठी. परंतु मोठी धावसंख्येला मात्र रोखू शकलेले नाही आहेत नक्कीच, कारण धावसंख्या 96 आपल्याला पाहायला मिळते आहे. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनला आक्रमण होते आहे. आर पार तरी पा बँडेड येतोय षटकार कमांडीचे. धन्यवाद. धावसंख्या 102, 100 पार केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. 102 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत. 62 वर खेळत आहे अजून सुद्धा. नक्कीच शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजाला कोणाला आमंत्रित केलं जात आहे. मोठं उद्दिष्ट दिलं जात आहे. विजयी लक्ष नक्कीच मोठं असणार आहे. शिखर मात्र उंच आहे आणि या शिखराला प्रत्युत्तर कसं दिलं जाईल ते देखील अजून सुद्धा खेळ शिल्लक आहे. नक्कीच जर विचार केला, वाघाईपाडा ए संघ गोलंदाजी आता करतो आहे. फलंदाजी करताना काय नजराणा असेल ते देखील मजेदार क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, यात काही वाद नाहीये. पाहूया गोलंदाज अजय यावेळेला जागा बनवलेली आहे. कव्हरला येतोय खणखणीत षटकार कमांडीचे. धन्यवाद डीजे. या षटकारांनी धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली 108. कमालीची फटकेबाजी आपल्याला प्रत्येक फलंदाज आणि फलंदाज आक्रमण करून दाखवताना पाहायला मिळतो आहे. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते वडकुन संघाकडून. यावेळेला स्लोवर चेंडू थोडासा नक्कीच दिशा दिली गेलेली आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये मिस फील्ड झालाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार कमांडीचे.
धन्यवाद डीजे. धावसंख्या 112. 112. कमालीचा स्कोर बोर्डावर लागलेला पाहायला मिळतो आहे. हा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईडच्या इशाऱ्याला जाईल. एक अतिरिक्त धावेने मात्र अजून धावसंख्येत भर पडली जाते आहे. कंट्रोल करणं गरजेचं आहे गोलंदाजांना, कारण ज्या पद्धतीने मोठी शतकी खेळी इकडे साकारली गेलेली आहे. वडकुंज संघाकडून दमदार दमदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी कमी धावा मिळतात, मोठी मोठी फटके पाहायला मिळतात. मिड विकेटला चेंडू येतो आहे. पाहूया, टिपला जातोय, झेल गडी होतोय, बाद. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच टेनिस विश्व कसं गाजलं जात आहे असे सुंदरसे गाणं मात्र सादर केलं जातं. आमचा डीजे मास्टर बापू सुरेख सुरेख गाणी साकारताना पाहायला मिळतो आहे. दरम्यान पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह कार्पेटच्या सहाय्याने खेळला जातो. फील्ड केला जाईल लॉंगॉन क्षेत्रामध्ये. एक धाव येईल. स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. धावसंख्या 114 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. चेंडू झालेले आहेत 4. दोन चेंडू अजूनही शिल्लक. शेवटच्या षटकातला याचा यावेळेला मात्र धनुष्यांना मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित न करता आला. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 115 धावसंख्या बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. सुरेख खेळी साकारली गेलेली आहे. वडकुंज ए संघाकडून दमदार दमदार क्रिकेटचा आपल्याला नजरांना पाहायला मिळाला. षटकारांची बरसात पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचा नजरांना निर्धाव चेंडू हाताळला जातोय. इनिंग मात्र संपते आहे. नक्कीच 116 धावा, 116 धावांचं विजयी लक्ष्य आहे. तर 18 चेंडू आणि 63 धावांची खूप मोठी चांगली खेळी धनुष यांच्या फळीतून साकारली गेली आहे. पुढचा सामना आहे विघ्नहर्ता ओळीपाडा विरुद्ध मोठापाडा ए. विघ्नहर्ता ओळीपाडा सी विरुद्ध मोठापाडा ए यांच्यामध्ये पुढचा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचा आहे नाणेफेकीसाठी. टॉस का बॉस ये है खास. चला वळूया सुमधुर संगीताकडे.
कडून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळेल गोलंदाज प्रशांत. पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. पाहूया ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सर्कलचे आत लागले गेलेलं आहे. ऑन स्ट्राईक कौशिक आपल्याला पाहायला मिळतो. 116 धावांचं विजयी लक्ष्य आहे. त्याला कसं पार केलं जाईल, कशी पारी खेळली जाईल याच्याकडे लक्ष प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत. नक्कीच प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो आगवन ओडीपाडा चषक 2024 मध्ये, कारण आपली उपस्थिती खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत असते. पहिला चेंडू येतो आहे आणि हलकासा कडा गडी होते बाद कमांडीचे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज येतोय संजोग. पहिल्या चेंडू मध्ये मात्र नक्कीच विकेटचं पतन करून दाखवताना प्रशांत सुरेख गोलंदाजी ज्या पद्धतीने आखूट टप्पा दिला आणि यष्टीरक्षकाने मात्र सुरेख झेल टिपल्याचा आपल्याला नजराना पाहायला मिळाला. अहो या पुढचा चेंडू पुन्हा एकदा नवीन फलंदाज संजोग यांच्यासाठी काय असेल नजराना. यॉर्कर लेंथ मध्ये केला, चेंडूला वळण दिला गेलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. आउटफील्ड थोडंसं खराब, परंतु नक्कीच एका धावेवर संतुष्टी म्हणावी लागते आहे. फलंदाजांना खातं उघडलं जात आहे एका धावेने, तर एक गडी बाद एक धाव अशी बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. वाघाई पाडाई संघाची 116 धावांचं उद्दिष्ट आहे आणि 116 धावा कशा पार केल्या जातील याची रणनीती मात्र तयार केली जाणार आहे. राहुल आणि संजोग यांच्या माध्यमातून पाहूया. राहुल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. आता गोलंदाजीचा सुरेख मारा देत असताना प्रशांत पाहायला मिळतो. पुढचा चेंडू घेऊन येतोय पंचांना पार करत आणि उंच टोला आहे लांगानला. ओ सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मनोज यांच्याकडून सुरेख असं क्षेत्ररक्षण एका धावेवर 2 धावा, एका धावेवर समाधान मानावं लागतं आहे. एकेरी धाव हळूवार पद्धतीने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजीचा सुरेख असा मारा पाहायला मिळतो आहे. कारण नक्कीच गोलंदाजी सुरेख असली की बीट कसं करायचं फलंदाजांना हे चित्र पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र हाफ पिचचा मारा दिला गेला. सुरेख गोलंदाजी, प्रत्येक चेंडूला व्हेरिएशन मात्र नक्कीच असते आहे. प्रशांत यांच्या गोलंदाजीचा जर विचार केला, सुंदर सुंदर गोलंदाजीचा नजराना आपल्याला दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. कधी शॉर्ट लाईनचा, कधी यॉर्करचा, कधी हाफ पिच मधून गोलंदाजी, निर्धाव चेंडू कसा हाताळायचा हे चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. सुरेख कमालीची गोलंदाजी प्रशांत यांच्याकडून. फलंदाज संजोग ऑन स्ट्राईक, डावखोरा फलंदाज या वेळेला खेळला जातो. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू मैदानाला गुदगुद्या करत एक धाव पूर्ण. आउटफील्डचा फायदा मात्र इकडे मिळतो आहे. फलंदाजांना 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 4 पाहायला मिळते आहे. सुरेख अलगद पद्धतीने आगेकूच होत असताना पाहायला मिळते, परंतु गोलंदाजाचा जर विचार केला सुरेख गोलंदाजीचा मारा देत असताना पाहायला मिळते आहे. रोखला जातो आहे. फलंदाजांना रोखण्याची गोलंदाजीच साकारताना पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा हाफ पिचचा मारा. षटक क्रमांक पहिला संपते आहे. नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 4 धावा अशी नाजूक परिस्थिती पॉवर प्लेचं षटक सुरेख हाताळलं जात असताना पाहायला मिळते आहे. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. वडकुणी ए संघ नक्कीच ऑलराऊंडर संघ आहे. माची समाजाचा जर विचार केला का डीजे मास्टरने गाणं वाजवलं आहे. नक्कीच दमदार दमदार माची समाज टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव करताना काय सुमधुर संगीत ची साथ मिळते. एका बाजूला YouTube लाईव्ह आपण पाहू शकतात. ओम साई स्पोर्ट्स
चॅनलच्या माध्यमातून आगमन होडीपाडा चषक 2024 थेट प्रक्षेपण YouTube वर आपण पाहतो आहेत. तर गोलंदाज काशीनाथ दुसरे षटक घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. फलंदाज राहुल फुलटॉस चेंडू एज मात्र बरोबर आली नाहीये आणि कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू येतो आहे. एक धाव चांगली रनिंग द बिटवीन पाहायला मिळते आहे. एकेरीने धावसंख्येला वळण देण्याचा प्रयत्न. उद्दिष्ट मोठं आहे, 116 धावांचं पार करणं कठीण आहे सांगतात ना. उद्दिष्ट मोठं आहे पण रस्ता सुद्धा तेवढाच खडतर आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण गोलंदाजीचा भेदक मारला आहे. कुठल्याही पद्धतीच्या मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित केलं जात नाहीये. फलंदाजाकडून फटक्यांना वाट बघावी लागते आहे. पाहूया यावेळेला संजोग ऑन स्ट्राइक आणि जागा बनवलेली आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. पाहूया चेंडू कुठे येतो आहे. एक धाव पूर्ण होते आहे. दुसरीची मागणी आहे. 2 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या हळूवार पद्धतीने वाढताना धावसंख्या 7, 1 गडी बाद अशी सध्याची स्थिती वाघईपाडा संघाची. 116 धावांचं उद्दिष्ट. तर गोलंदाज काशीनाथ पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचा भेदक मारा देत असताना पाहायला मिळत आहे. चांगली कामगिरी पाहायला मिळत आहे. यॉर्कर लेगचा चेंडू खेळला जातो आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षित होईल. एका धावेवर संतुष्टी. पुन्हा एकदा एका धावेनेच वाढ होईल धावसंख्येत. धावसंख्या 8 पाहायला मिळते आहे. स्ट्राईकला फक्त मात्र रोटेट केलं जातं आहे कारण गोलंदाजांचा जो भेदक मारा आहे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला जात आहे. फलंदाजांना ही कामगिरी जी आहे कमालीची वडकून ए संघ गोलंदाज फलंदाजी काय करतायत नक्कीच एक मोठा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतो. माची समाजांच्या माध्यमातून लोवर चेंडू फुलटॉस चेंडू खेळला जातोय. यावेळेला लॉंग ऑन ला टिपला जाईल. जेल गडी होईल. बाद परतावा लागेल राहुलला. तंबूच्या आसऱ्याला कमांड डीचे. धन्यवाद डीजे. याचा नवीन फलंदाज मैदानाच्या आत राजेश. तर 2 गडी बाद झालेले आहेत अजूनपर्यंत. नक्कीच दुसरे षटक पावपल्याचं मार्गस्थ आहे. 4 चेंडू हाताळले जात आहे. 4 धावा दिल्या गेलेल्या आहेत अजूनपर्यंत. तर बोर्डावर धावा आहेत 8. 2 गडी बाद अशी सध्याची स्थिती. नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते वाघईपाडा ही संघाची. एक चांगल्या पद्धतीचा गोलंदाजीचा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा यावेळेला मात्र लेन घेतलेले आहे. सुरेख पद्धतीचा चेंडू. गुडलेनचा चेंडू आला. नक्कीच फलंदाजांना तो खेळणं थोडंसं मुश्किल असतं. टेक्निकली शॉट जेव्हा आपण खेळतात गुडलेनच्या चेंडूला तेव्हा आपल्याला एक चांगली धावा पाहायला मिळते. परंतु त्या पद्धतीने गोलंदाजाने जो चेंडू हाताळला यावेळेला मात्र स्ट्रेट ड्राईव्हला फटका दिला जातो आहे. क्षेत्ररक्षित केला जातो आहे. एकेरी धावावर संतुष्टी मानावी लागते आहे वाघईपाडा संघाला. कारण सुरेख षटक मात्र संपते आहे. षटक क्रमांक 2 संपते. धावसंख्या आपल्याला 9 पाहायला मिळते आहे. पॉवर प्लेचे खेळ मात्र संपलेला आहे. 2 षटकांमध्ये 9 धावा 2 गडी बाद अशी खराब परिस्थिती वाघईपाडा ए संघाची पाहायला मिळते आहे. सुरेख क्रिकेट मात्र मैदानात वडखुनी ए संघ दाखवत असताना प्रथम फलंदाजी करताना फटकेबाजी षटकारांची बरसात पाहायला मिळाली. तर आता गोलंदाजीच्या माध्यमातून सुरेख सूर दिला गेलेला आहे. गोलंदाजीचा भेदक मारा पाहायला मिळतो आहे. रोखण्याचा जो कामगिरी असते ती मात्र नक्कीच प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला धनुष गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करताना तर नक्कीच पॉवर प्ले नंतर क्षेत्ररक्षणामध्ये जो बदल होतो खेळामध्ये बदल होतो. आक्रमकता आपल्याला कुठे पाहायला मिळेल का? नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आत ज्या पद्धतीने राजेश आणि संजोग ही जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते आहे. काय कामगिरी करेल संघासाठी. विजयी लक्ष्यासाठी मोठी खेळाची गरज आहे. यावेळेला मात्र चेंडू खेळला जातोय. स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित केला जातो आहे. एकेरी धाव मिळते आहे.
तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोलंदाज असा भेदक मारा देतो आहे, मोठ्या फटक्यापासून वंचित. आणि जेव्हा जेव्हा मोठा फटका जातो आहे, झेल कसा टिपला जातोय, क्षेत्ररक्षण कसं केलं जातं आहे, नक्कीच कमालीचा हा संघ आहे. सुंदरसा सामना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण वडखुंचा संघाचा जर विचार केला, ऑलराऊंडर्स हा संघ आहे. फटकेबाजी, गोलंदाजी, सुरेख सुरेख कामगिरी. या वेळेला पुढचा चेंडू स्टेट ड्राईव्ह पुन्हा एकदा रोखला गेलेला आहे. काय क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतं आहे. एक धाव येते आहे. मी बोललो होतो की मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं जात आहे आणि जेव्हा प्रयत्न होतं त्यावेळेला देखील रोखलं जात आहे. क्षेत्ररक्षण लाईनवर लागलेलं आहे आणि हे क्षेत्ररक्षण सुद्धा कमालीची कामगिरी करत असताना फुलटा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा एकेरी धावावर संतुष्ट. एकेरीची गोलंदाजी साकारली जाते आहे. गोलंदाजी कशी करायची, मोठ्या फटक्यापासून वंचित कसं ठेवायचं, हे इकडे पूर्णतः बांधून कसं ठेवायचं हे लक्ष केंद्रित केलं जात आहे वडकुणे संघाच्या गोलंदाजांकडून. स्लोवर चेंडू नक्की शॉटच्या लेंथवर दिला गेला आणि चकमा दिला फलंदाजाला. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा कमालीची कामगिरी केली जात असताना पाहायला मिळते आहे. रोखलं जात आहे, फलंदाजांना पूर्णतः बीट करून ठेवलेला आहे. पुढचा चेंडू यॉर्करच्या लेनचा, परंतु फुलटॉस व्हायच्या आतच खेळला गेला. लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक धाव येते आहे. तर फक्त एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या गोळा केल्या जातात. 2 वेळा फक्त 2-2 धावा गोळा झालेल्या आहेत. धावसंख्या बोर्डावर लागलेली आहे 13. 1-3-13 ऑन द बोर्ड. 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. यावेळेला उंच टोला आहे, पाहूया. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खणखणीत षटकार येतो आहे वाजवडीचे. धन्यवाद डीजे. नक्कीच सुरेख गाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो बेहतरीन खेल काशीनाथ नए गेंदबाज है मनीष. 30 कदमों का रनअप बहुत ही बेहतरीन तरीके से रोका है अभी तक इस मैच में. वाकई पाड़ा एक को देखते हैं. इस ओवर की पहली गेंद राइट टाइम ओवर, थोड़ी सी दिशा भटकती हुई गेंद आई. नो बॉल का इशारा. तो यहाँ पे फ्री हिट भी देखने को मिलेगा. देखते हैं फ्री हिट का कुछ मुआवजा लेते हैं क्या बल्लेबाज. संजोग ऑन स्ट्राइक. बहुत ही बेहतरीन मैच. मैदान के बीच में थोड़ा सा सन्नाटा छाया हुआ है क्योंकि जिस तरीके से दूर रखा है बड़े शॉट से. एक अच्छा प्रयास, लेकिन कारपेट को ग्राउंड रूट से खेला गया है. शॉट मिड विकेट की तरफ में 1 रन चुरा लिया है. 1 रन का इजाफा आएगा. स्कोर में तब्दीली 21-21 ऑन द बोर्ड. बड़ा लक्ष्य साध्य करना है. अभी भी चौथा ओवर चल रहा है. बड़े लक्ष्य को अगर साकारना है तो भी बड़े बड़े शॉट, बड़े बड़े छक्के दिखाने पड़ेंगे. जिस तरीके से धनुष ने छक्के की बरसात दिखाई थी, अगर वैसी पारी को कोई संभाल लेगा वाकई पड़ा ऐसे, तो कुछ मजेदार मैच देखने को मिल सकता है दर्शकों के लिए. ओ हल्के से कट कैच पकड़ा है. कमान डीजे.
तो डीजे नए बल्लेबाज है सचिन, देखते हैं एक अच्छे बल्लेबाज है, अगर इनका जलवा चल गया तो माहौल बन सकता है, लेकिन जलवा दिखाना जरूरी पड़ेगा। जिस तरीके से गेंदबाज मनीष अभी तक खूबसूरत गेंदबाजी को साकारते नजर आए हैं, देखते हैं सचिन अगर अपने नाम से अगर रोशन करते हैं वागईपाड़ा को तो कुछ माहौल बनेगा। इस वक्त हवाई सफर, लेकिन ऊंचाई है, गेंद के नीचे है क्या? कैच का प्रयास था लेकिन बहुत ही दूर था, एक से संतुष्ट होना पड़ेगा। धीरे धीरे हुल्ले हुल्ले स्कोर बनता हुआ 22-22 ऑन द बोर्ड। बहुत ही खराब स्थिति से गुजरा जा रहा है वागईपाड़ा ए टीम को, तो काफी अच्छी तरीके से अपनी पकड़ मजबूत करते हुए वड़कुन ए टीम। अगली गेंद और लेग स्टंप के बाहर की गेंद, वाइड का इशारा आएगा, एक अतिरिक्त रन बनेगा, 23 बनेगा, वाइड। 23 ऑन द बोर्ड। बिल्कुल मनीष की अगर बात करते हैं बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, राइट टाइम और द विकेट से गेंदबाजी करते हैं, 13 कदमों का रनअप लेते हैं। और यहाँ पे अगर बात करते हैं इस मैदान की, तो थोड़ा सा एडजस्टिंग मैदान देखने को, लेकिन जिस तरीके से खूबसूरत सजावट है यहाँ की, तारीफ काबिल। नो बॉल का इशारा, एक अतिरिक्त रन भी बनेगा, नो बॉल भी आया है, फ्री हिट भी होगा, देखने को मिलेगा फ्री हिट। लेकिन अगले ही पल में कुछ इस तरीके से गेंदबाजी आती है, बड़े शॉट से दूर रखा जाता है, तो उम्मीद कहां पे कैसे होगी। जिस तरीके से संजोग अभी तक क्रीज पे डटे हुए हैं, बड़े शॉट का प्रयास किया जा रहा है, लेकिन वो इंतजार बिल्कुल बिल्कुल जारी है। गेंदबाज बहुत ही बेहतरीन गेंदबाजी साकारते नजर आए हैं। इस वक्त फिर एक बार वाइड का इशारा, एक अतिरिक्त रन बनेगा, फ्री हिट रहेगा जारी। फिर एक बार नो बॉल का लिए वार्निंग दी जा रही है अंपायर की ओर से। फ्री हिट है अभी भी, देखते हैं इस वक्त में संजोग के लिए कुछ मौका बनता है कि नहीं, क्योंकि जिस तरीके से राजेश अभी तक एक छक्के की सहायता से खेले आउट होकर चले गए, सचिन उनकी जगह पे आए, एक अच्छी पारी के लिए प्रयास है, इस मैच खेला गया है, लॉन्ग लेग की तरफ में गेंद को मोड़ा है, लेकिन एक से ही संतुष्ट है। चाहते हैं कि सचिन के पास स्ट्राइक दिया जाए और सचिन का अगर जलवा दिखे, क्योंकि कल के मैच में 45 रन बनाए थे, एक पारी में बहुत ही अच्छी पारी निभाई थी, लेकिन इस मैच में थोड़ा सा उद्दिष्ट बड़ा हुआ है और उद्दिष्ट की पूर्ति करने के लिए अभी वो समय भी नहीं है, बल भी नहीं है। लेकिन देखते हैं अगर आपके पास हुनर है तो हुनर पूर्ण शॉट अगर दिखाएंगे दर्शकों को तो माहौल बन सकता है। मनीष की अगली गेंद, फिर एक बार सचिन के लिए बहुत ही उम्दा सेट, राय की तरफ ब्रांड छक्का, कम ऑन डीजे। डीजे यस, स्कोर बना हुआ है 32 ऑन द बोर्ड। इस ओवर की आखिरी गेंद देखते हैं, बहुत ही खूबसूरत उपहार की समाप्ती। ड्रिंक्स ब्रेक घेऊया, चला ड्रिंक्स ब्रेक घेऊन जाऊया झटकेपट। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32। वळूया सुमधुर संगीताकडे।
तर 12 चेंडू 84 धावांची गरज आहे. मोठं लक्ष आहे नक्कीच. गोलंदाज प्रकाश चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. एक धाव येते आहे. कमालीचा सामना पाहायला मिळाला. आक्रमकता पाहायला मिळाली आपल्याला. वळकून ए संघाकडून 116 15 धावा केल्या. 116चं उद्दिष्ट. मोठा फटका पुन्हा एकदा सेट ड्राईव्ह लॉंग क्षेत्रामध्ये दमदार षटकार. कमान डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच सचिन 2 षटकारांची खेळी साकारताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया पुढचा चेंडू. एक योगदान गरजेचं आहे परंतु नाही. यावेळेला लॉंग क्षेत्रामध्ये जागा बनवली परंतु मोठ्या फटक्यापासून दूर. एका धावेवर समाधान. नक्कीच गोलंदाज प्रकाश सुरेख गोलंदाजी देत असताना प्रत्येक गोलंदाजाने मात्र नक्कीच कमालीची गोलंदाजी हाताळलेली पाहायला मिळाली. प्रशांत याने पहिल्या षटकात 4 धावा दिल्या. 1 विकेटचं पतन केलं होतं. दुसरं षटक काशीनाथ यांनी हाताळलं. 5 धावा दिल्या. 1 विकेटचं पतन. धनुष याने तिसरं षटक हाताळलं. 10 धावा दिल्या. पुढचा चेंडू यावेळेला संजोग यांच्यासाठी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला जातो आहे. चेंडू क्षेत्ररक्षित केला जाईल. 1 धाव पुन्हा मिळते आहे. एकेरी धावसंख्या 41. तर नक्कीच मनीष याने 4थं षटक हाताळलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 13 धावा दिल्या. नक्कीच आणि 5वं षटक प्रकाश हाताळताना पाहायला मिळतो आहे. दरम्यान जागा बनवलेली आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा. निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. सचिन थोडस दाखवतायत की नक्कीच एक संधी आहे मोठ्या फटक्यांमध्ये परावर्तित करून प्रेक्षकांची मन तरी जिंकूया. कारण उद्दिष्टांची पूर्तता होणार नाही परंतु मन जिंकली जातील. दरम्यान षटक क्रमांक 5 संपुष्टात येते आहे. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 41 ऑन द बोर्ड. तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि उद्दिष्ट खूप मोठा आहे. थोडीशी घाई करा गोलंदाज काशीनाथ शेवटचे षटक घेऊन येत आहेत. सुरेख सामना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळाला. वडकुंज संघाने आपल्याकडे एक चांगली जमेची बाजू शतकी खेळी साकारली आणि नक्कीच वाघाईपाडा ए संघाला रोखलं. चांगल्या पद्धतीचा भेदक मारा गोलंदाजीचा दिला आणि मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं प्रत्येक फलंदाजाला. आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. धावसंख्या 41 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. अवघ्या 5 चेंडूंचा खेळ मात्र आता शिल्लक आहे. संजोग ऑन स्ट्राईक. पुढे सरसावूनचा टोला पाहूया. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू खाली. क्षेत्ररक्षक टिपला जातोय. झेल गडी होतोय बाद. कमान डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच अजून एका विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर अजय नवीन फलंदाज काशीनाथ यांचा पुढचा चेंडू घेऊन येतो आहे. नक्कीच स्लोवर चेंडू व्हेरिएशन मात्र नक्कीच कमालीचं पाहायला मिळते आहे. सुंदर कामगिरी असते गोलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाजीच्या माध्यमातून जर आपण विचारात घेतला तर माची समाजांचे टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. आगवण होळीपाडा चषक 2024च्या माध्यमातून दुसरा क्वार्टर फायनलचा सामना मैदानामध्ये रंगलेला पाहायला मिळतो आहे. चंडीगाव ए संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. दुसरा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल या काही क्षणातच. दरम्यान चेंडूला ग्राउंड रूटनं खेळलं जात आहे आणि 1 धाव मिळते आहे. सुरेख गोलंदाजीचा मार आपल्याला पाहायला मिळाला. वडकुणे संघाकडून सुंदरशी कामगिरी. प्रथम इनिंग मध्ये फलंदाजीच्या माध्यमातून धनुष यांनी दमदार खेळी. दरम्यान चेंडूला स्टेट ड्राईव्हला वळण दिले जाते. तोही दमदार षटकार. धन्यवाद डीजे. या षटकारांच्या माध्यमातून धावसंख्या 48 वर पोहोचलेली आहे.
साधारण अर्ध्यापर्यंत पल्ला पार केला जाईल का? शेवटचा चेंडू असणार आहे सचिन यांच्यासाठी. पाहूया 3 षटकार तर फळीतून दाखवून दिलेले आहेत नक्कीच, परंतु ती वेळ नव्हती आणि नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये जाईल का? नाही, यस, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो आहे आणि इकडे सामना जिंकलो आहे वडकुणी ए संघ. महालक्ष्मी वडकुणी ए संघ सामना विजय संपादित करतो आहे आणि सेमीफायनलचा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल विघ्नहर्ता ओडीपाडा सी विरुद्ध मोठापाडा ए. तर मोठापाडा ए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग घेतलेली आहे. चला सामन्याला सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा बोलूया सुमधुर संगीताकडे.